16 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाल्यावरून शहरातील कुरेशी मोहल्ल्यात फकीरा महबूब शेख घरापुढील मोकळ्या जागेत छापा टाकून 60 किलो गोमांसासह कत्तलीसाठी बांधून ठेवलेले 16 जिवंत जनावरे ताब्यात घेत 5 जणांवर गुन्हा दाखल केल्याची कारवाई शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने केली आहे। फकीरा महबूब शेख वय 45, नूर मोहम्मद शेख वय 52, नईम युनुस शेख वय 38, शेखा हुसेन शेख वय 50, सद्दाम मजीद शेख वय 45 सर्व राहणार कुरेशी मोहल्ला शिरपूर जिल्हा धुळे असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। सदरची कारवाई शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांना शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील फकीरा महबूब शेख यांच्या घरासमोर काही व्यक्ती गोवंशातील जनावरे बळजबरीने ठेवून त्यांची कत्तल करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक के पाटील यांनी रात्री 2 वाजेच्या सुमारास पंचांसह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी प्रवेश केला। या ठिकाणी गोवंशी जनावरांची कत्तल सुरू असल्याचं आढळून आल्याने पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत 60 किलो गोमांस व 16 जिवंत गोवंश जनावरे आणि कत्तलीसाठी लागणारे सुरा, कुऱ्हाड आणि लाकडी कुंदा असे 1,50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भटू साळुंके यांनी तक्रार दाखल केल्याने संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।